हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा अध्याय 27 भौतिक प्रकृतीचे ज्ञान, श्लोक नंबर 27। यदा एवं अध्यात्मरतः कालेन बहुजन्मना सर्वत्र जातवैराग्यः आब्रह्मभुवना मुनिः। यदैवाध्यात्मरतः कालेन बहुजन्मना सर्वत्र जातवैराग्य आब्रह्मभुवनान् मुनिः। यदैवम् अध्यात्मरतः कालेन बहुजन्मना सर्वत्र जातवैराग्य आब्रह्मभुवनान् मुनिः। यदैवाध्यात्मरतः कालेन बहुजन्मना सर्वत्र जातवैराग्य आब्रह्मभुवनान् मुनिः। यदैवम् अध्यात्मरतः कालेन बहुजन्मना सर्वत्र जातवैराग्य आब्रह्मभुवनान् मुनिः। यदैवम् अध्यात्मरतः कालेन बहुजन्मना सर्वत्र जातवैराग्य आब्रह्मभुवनान् मुनिः। यदा जेव्हा एवं अशा प्रकारे अध्यात्मरतः आत्मसाक्षात्कारामध्ये मग्न कालेन अनेक वर्षांसाठी बहुजन्मना अनेक जन्मांसाठी सर्वत्र सर्वत्र जातवैराग्यः अनासक्तीचा जन्म होतो। आब्रह्मभुवनात् ब्रह्मलोकापर्यंत ब्रह्मलोकापर्यंत मुनिः एक विचारी मनुष्य। भाषांतर आहे, अशा प्रकारे एखाद्या मनुष्याने अनेक अनेक वर्षे आणि जन्म भक्तिमय सेवा करण्यामध्ये आणि आत्मसाक्षात्कारामध्ये व्यतीत केल्यानंतर अगदी ब्रह्मलोक या सर्वोच्च अशा भौतिक ग्रहावरील सुखाचाही उपभोग घेण्याची कामना त्याच्या ठायी राहत नाही। त्याची चेतना पूर्णपणे प्रगत होते।
भगवान कपिलदेव आपल्या माता देवहूतीला समजावून सांगतायत की भक्तिमय सेवेचा मार्ग स्वीकारला, पूर्णपणे या ज्ञानामध्ये स्थित झालं तर एका क्षणात भौतिक प्रकृतीचा आणि जीवात्म्याचा संबंध तुटू शकतो. आजच्या श्लोकामध्ये सांगतात की अगदी सर्वोच्च ग्रहलोक, ब्रह्मलोकाची देखील कामना राहत नाही. तात्पर्य, भगवंतांची भक्तिमय सेवा करणाऱ्या प्रत्येक मनुष्यास भक्त असे म्हटले जाते, पण शुद्ध भक्त आणि मिश्र भक्त यांच्यामध्ये भेद आहे. मिश्र भक्त पूर्ण आनंद आणि ज्ञानाने युक्त होऊन भगवंतांच्या दिव्य धामामध्ये शाश्वतरित्या सेवामग्न होता यावे या आध्यात्मिक लाभाच्या प्राप्तीसाठी भक्तिमय सेवा करीत असतो. भौतिक जगामध्ये भक्त जेव्हा पूर्णपणे शुद्ध झालेला नसतो तेव्हा तो सांसारिक क्लेशांपासून मुक्तता यासारख्या भौतिक लाभांची भगवंतांकडून अपेक्षा करतो. त्याला ऐहिक लाभ हवे असतात. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंधाविषयीच्या ज्ञानामधील प्रगती त्याला हवी असते, किंवा तो भगवंतांच्या वास्तविक स्वरूपाविषयीच्या ज्ञानाची अपेक्षा करतो. मिश्र भक्त का लिहिलेलं? मिश्र भक्ती म्हणजे काय? साध्या सोप्या शब्दामध्ये मिश्र म्हणजे मिक्स झालेली. कशाने मिक्स झालेली असते? ज्ञान, कर्म, योग या वेगवेगळ्या अपेक्षेने मिश्र झालेले असते. कर्मयोग, कर्म मिश्रित भक्ती म्हणजे काय? ज्याच्यामध्ये थोड्याफार ऐहिक सुखाची आपल्याला अपेक्षा आहे. मी भगवंतांची सेवा पण करतो, पण माझी पण थोडीशी ऐहिक सुख मला मिळालं पाहिजे, भौतिक संसारिक सुख मिळालं पाहिजे. ज्ञान मिश्रित भक्ती म्हणजे मला हे सगळं समजावून घ्यायचंय, त्याच्यामध्ये आनंद घ्यायचा, म्हणजे प्रभुपाद तिथे सांगतात. जेव्हा तो सांसारिक क्लेशांपासून मुक्तता यासारख्या भौतिक लाभाची भगवंतांकडून अपेक्षा करतो त्याला कर्म मिश्रित भक्ती म्हणणार. त्याला ऐहिक लाभ हवे असतात. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंधाविषयीच्या ज्ञानामधील प्रगती त्याला हवी असते, ज्ञान मिश्रित भक्ती. किंवा तो भगवंतांच्या वास्तविक स्वरूपाविषयीच्या ज्ञानाची अपेक्षा करतो, ज्ञान मिश्रित भक्ती. किंवा काहीतरी चमत्कार किंवा सिद्धी प्राप्त करायची त्याची इच्छा असते, त्याला योग मिश्रित भक्ती म्हणतात. मिश्रित म्हणजे पूर्णपणे अहेतुकी किंवा निरपेक्ष प्रेम नाही, त्याला काहीतरी अपेक्षा ठेवून केलेलं प्रेम, हेतू ठेवून केलेला प्रेम किंवा भक्ती, म्हणजे त्याला मिक्स भक्ती म्हणतात. मिश्र भक्तीमध्ये असलेला असा हा भक्त भक्तिमय सेवा करत असतो, भगवत धामात जायची अपेक्षा ठेवतो, परंतु शुद्ध भक्ताच्या मनामध्ये कुठल्याच प्रकारची अपेक्षा नसते. एखादा मनुष्य जेव्हा या सर्व लाभांच्या अथवा अवस्थांच्या पलीकडे जातो तेव्हा त्याला विशुद्ध भक्त असे म्हटले जाते. तो कोणत्याही सांसारिक लाभासाठी किंवा भगवंतांविषयी ज्ञान प्राप्तीच्या उद्देशाने भक्तिसेवा करत नाही. भगवंतांवरील प्रेम हीच एकमेव इच्छा त्याच्या अंतःकरणात असते आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी तो उत्स्फूर्तपणे त्यांची सेवा करतो. इथे महत्वाचा शब्द आहे उत्स्फूर्तपणे. उत्स्फूर्तपणे म्हणजे काय? ज्याला इंग्लिशमध्ये स्पॉन्टॅनियसली म्हणतात. स्पॉन्टॅनियसली, उत्स्फूर्तपणे म्हणजे कोणी तुम्हाला सांगावं लागत नाही, तुम्हाला स्वतःला देखील स्वतःला ओढून आणावं लागत नाही. प्रत्येक क्षणाला तुमच्या मनामध्ये ही आनंदाने प्रोत्साहित होऊन इच्छा निर्माण होते की मला भगवंतांची सेवा करायची, मला भगवंतांसाठी काहीतरी करायचं.
कोणीही फोर्स करावं लागत नाही, कोणीही सांगायची पण गरज लागत, ज्याला रूप गोस्वामी रागानुग भक्ती म्हणतात. भक्तीचे प्रकार किती आहेत तुम्ही बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धतीने असं तुम्हाला ऐकायला मिळेल. जसं इथे सांगितलंय शुद्ध भक्ती आणि मिश्र भक्ती. मिश्र भक्ती म्हणजे अजूनही काहीतरी इच्छा आहे या भौतिक जगातली. शुद्ध भक्ती, मिश्र भक्ती, यालाच रूप गोस्वामी म्हणतात साधना भक्ती आणि रागानुग भक्ती किंवा वैदी भक्ती आणि रागानुग भक्ती. वैदी किंवा साधना भक्तीच्या अवस्थेमध्ये आपण प्रॅक्टिस करत असतो, त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला फोर्स करावं लागतं. सेवा करा, भगवंतांसाठी काहीतरी करा. बऱ्याचदा जरा जास्तच फोर्स करावा लागतो, तरी पण काय होत नाही. परंतु रागानुग भक्तीच्या स्टेजला कोणी सांगावं लागत नाही, मनातून आपोआप उत्स्फूर्त इच्छा निर्माण होते की मला भगवंतांची सेवा करायची. याला शुद्ध भक्तीचं स्तर म्हणतात. आणि तसं बघायला गेलं तर भक्ती ही एकाच प्रकारची असते, बाकी सगळे ही प्रॅक्टिस असतात किंवा तिथपर्यंत यायचे प्रयत्न असतात. भक्तीचे कुठे हजारो प्रकार वगैरे काही नसतात, भक्तीचा एकच प्रकार असतो. विशुद्ध भक्तिमय सेवेचे सर्वोच्च उदाहरण म्हणजे वृंदावनातील गोपी होत. त्यांना कृष्ण सत्व जाणून घेण्यामध्ये नव्हे तर श्रीकृष्णांवर केवळ प्रेम करण्यामध्ये आस्था होती. त्यांना जाणून पण घ्यायचं होत नाही हे कोण आहेत, जसं आपल्याला जाणून घ्यायचं असतं की नाही, हे असं कसं काय प्रभूजी, महात्मा तिथे कसं काय जातो, महात्मा इथे परत आला कसं काय, महात्म्याचं होतं काय, महात्मा असा कसं काय, मग हे असं कसं काय, मग ते तसं कसं काय, मग आपण असं. गोपींना कशाचीही चिंता नव्हती. वी डोंट केअर. कोणी त्यांना समजावून सांगायला जरी गेलं असं 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 असते, ते म्हणायचे हे सगळं घाटोळ्यात बांधा आणि कुठेतरी यमुनेत नेऊन टाका, आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, आम्हाला फक्त प्रेम करायचं एवढंच माहिती. नाही तुम्हाला हे केलं तर भक्तिमय सेवा केली तर असं मिळू शकतं तसं मिळू शकतं, आम्हाला काही नाही मिळालं तरी चालतं. प्रभुपाद इंग्लिशमध्ये एका ठिकाणी खूप छान सांगतात, गोपी गोपी म्हणजे सगळेच वृंदावनातले, नुसतेच सगळ्या माता नव्हे तर गोप देखील, गोप गोपी सगळे, यांची भक्ती श्रील प्रभुपाद सांगतात ही क्रूड स्वरूपात होती. क्रूड म्हणजे अगदी कच्च्या स्वरूपात, रॉ, अनफिल्टर्ड, अनरिफाईंड. आपल्याला सगळं काही फिल्टर केलेलं, रिफाईन केलेलं, शुद्ध असं असं एकदम प्युअर स्वरूपात आणल्यावरती मग मी त्याला ऍक्सेप्ट करतो अशी आपली इच्छा असते. मग ते ज्ञान असो, प्रेम असो, भावना असो. गोप गोपींचं प्रेम हे क्रूड स्वरूपात होतं. प्रभुपाद सांगतात नाही ते कधी शाळेला गेले, नाही कधी त्यांनी ज्ञान घेतलं, नाही कधी त्यांनी डिग्री मिळवली, नाही कुठल्या गोपीची अशी इच्छा होती की मला पुरुषांच्या समान व्हायचंय. कुठल्या 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 संकल्पना त्यांच्या डोक्यात नाही, ज्या आपल्या डोक्यामध्ये आजकाल भरलेल्या असतात. फक्त एकच इच्छा, भगवंतांची सेवा कशी करायची. बरं, ज्याला भगवंतांची सेवा करायची त्यांची इच्छा आहे तो भगवंत आहे हे पण त्यांना माहिती नाही, फक्त सेवा करायची एवढंच डोक्यात आहे, फक्त प्रेम करायचं एवढंच माहिती. आपण इमॅजिन करू शकत नाही या लेवलचं प्रेम कसं असतं, कारण आपलं प्रेम कसं असतं, व्हॉट्स इन इट फॉर मी, माझा त्याच्यात काय फायदा आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये पहिला डोक्यात विचार येतो आपला, माझा त्याच्यात काय फायदा आहे. मग तो निव्वळ असाही असला तरी चालतो की 4 लोकांनी बोट माझ्याकडे दाखवून याने म्हटलं किंवा याने केलं, एवढं जरी म्हटलं तरी चालेल, खरं तेवढं तरी झालं पाहिजे. गोपींचं तसं नव्हतं, प्युअर, एकदम प्युअर फॉर्म मध्ये. प्रभुपाद त्याला क्रूड म्हणतात, परंतु ऍक्च्युली तेच प्युअर फॉर्म मध्ये. हे विनाकारण आपण त्याला रिफाईन करायला जातो, त्याला प्रेझेंटेशन मध्ये प्रेझेंट करायला जातो.
फॉर एक्झाम्पल, शेतातला एखादं फळ किंवा ऊस म्हणा किंवा पेरू किंवा कुठले चिक्कू वगैरे झाडावरून आहे तसा काढला, त्याला धुतला पण नाही आणि डायरेक्ट खाल्ला, त्याची मजा वेगळीच असते. मॉडर्न जगामध्ये आपण काय करतोय, त्याला धुवायला पाहिजे, त्याला व्यवस्थित कापायला पाहिजे, त्याला स्टाईल मध्ये कापायला पाहिजे, स्टाईल मध्ये प्लेट मध्ये ठेवायला पाहिजे, मग ते सुंदर दिसेल. गोपींच्या मनामध्ये असलं काही नव्हतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना ज्ञानाची पण इच्छा नव्हती, त्यांना समजावून पण घ्यायचं नव्हतं कोण आहे, आणि कुणी समजावून सांगायला गेलं तरी त्यांना इंटरेस्ट नव्हता त्याच्यामध्ये. फक्त प्रेम करायचं एवढंच माहिती होतं. हा प्रेमाचा स्तर म्हणजेच विशुद्ध भक्तिमय सेवा होय. रूपात सांगतात, भक्तिमय सेवेच्या या विशुद्ध स्तरावर मनुष्य जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये श्रेष्ठतर भौतिक पदावर उन्नत होण्याची इच्छा करण्याची प्रवृत्ती असतेच. या भौतिक जगातलं श्रेष्ठ पद कुठलं आहे? ब्रह्माजी. ब्रह्मदेव व्हायची तरी इच्छाच असतेच, ब्रह्मलोकामध्ये जायची इच्छा असते. मिश्र भक्ताची इच्छा असू शकते की ब्रह्मलोकासारख्या दुसऱ्या एखाद्या ग्रहावर प्रदीर्घ आयुर्मान असलेले विलासी जीवन व्यतीत करावे. अशा प्रकारची इच्छा म्हणजे भौतिक कामनाच आहे. पण मिश्र भक्त ही भगवंतांचीच सेवा करीत असल्यामुळे अनेक जन्मांमध्ये सांसारिक उपभोग घेतल्यानंतर शेवटी तो निश्चितपणे कृष्ण भावना भवित होतो. त्याच्या कृष्ण भावनेचे हेच लक्षण असते की त्याला कोणत्याही प्रकारच्या उन्नत भौतिक जीवनामध्ये किंचितही स्वारस्य नसते. तो ब्रह्मदेवांसारखे पद प्राप्त करण्याची ही आकांक्षा करीत नाही. आता हे आपल्या भक्तांना खूप आवडतं बरं का असले वाक्य. मिश्र भक्त देखील अनेक जन्मानंतर हळूहळू शुद्ध भक्तीच्या स्टेजला येतो. येस. मग काय प्रॉब्लेम आहे प्रभूजी, आपण मिश्र भक्ती केली तर? आपण मिश्र भक्तीच करूया ना. वा, अनेक जन्म याचा अर्थ नाही 4-5-10 वर्ष किंवा 4-5-10 जन्म. मोजता येणार नाही तितके जन्म आपल्याला परत दुःखामध्ये घालवावे लागतात. आणि तिथे पण डेंजर आहे. पुन्हा पतित व्हायचं, पुन्हा पशुयोनीमध्ये जन्म घ्यायचा, पुन्हा पशुयोनीमध्ये फिरत राहायचं, अनादि अनंत जन्म फिरत राहायचं. ही रिस्क घ्यायची असेल तर करा, हो की नाही? पण आपल्याला ती रिस्क घ्यायची आहे. परंतु भौतिक जग सोडायचं नाही आपल्याला. ही आपली लाचार अवस्था आहे, ज्याला आपण श्रेष्ठ अवस्था म्हणतो. ऍक्च्युली ती लाचार अवस्था आहे, कारण इतकं मूर्खपणाचा निर्णय आहे हा. जसं लहान मुलांना चॉकलेटसाठी एखादी रिस्क घ्यावं असं वाटतं, तसं आपण या क्षुल्लकशा सुखासाठी ही रिस्क घेत आहे. पुन्हा याच जगात राहायची, या भौतिक जगातच राहायची. येस. मिश्र भक्त हा हळूहळू शुद्ध होतो, आणि आपण पण हळूहळू शुद्ध होतच या स्टेज पर्यंत आता आलेलो आहे. इथून पुढे पण हळूहळू व्हायचं का याच जन्मात व्हायचं हे आपल्याला आता ठरवायचं. मग प्रभूजी अनेक जन्म हळूहळू शुद्ध झालं तर प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम याच आहे की दुःख भोगावं लागणार आहे. मग रडत बसू नका, दुःख का होतंय, कारण हे दुःख आलंय. हे दुःख देण्यासाठी, परफेक्टली दुःखात तुम्हाला ठेवण्यासाठीच बनवलेलं आहे. किती हळूहळू जायचं ते आपण ठरवायचं. हळूहळू जाऊ नका हे कपिल देवांचं मत आहे. म्हणूनच या अध्यायामध्ये 5-6 वेळेला त्यांनी म्हटलं तीव्रेन 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 तीव्रे. तीव्रेनचा अर्थ असतो सुपरफास्ट, उद्या, या क्षणी. मागच्या श्लोकात सांगितलं या क्षणी सगळं सोडून द्यायचंय, प्युअर व्हायचंय. पुढच्या श्लोकामध्ये ते म्हणतात मदभक्त प्रतिबुद्धार्थो मत्प्रसादेन भूयसा निश्रेयसम स्वसंस्थानम कैवल्याख्यम मदाश्रयम प्राप्नोति हांजसा धीर
स्वदृशाच्छिन्न संशयः यद्गत्वान निवर्तन्ते योगी लिंगाद् द्विनिर्गमे. यद्गत्वान निवर्तन्ते कुठेतरी वाचलंय भगवद्गीतेमध्ये. भाषांतर आहे, माझा भक्त माझ्या अमर्याद अहेतुकी कृपेने वास्तविकपणे आत्मसाक्षात्कारी होतो. त्यानंतर सर्व संशयातून मुक्त झाल्यावर तो आपल्या पूर्वनियोजित गंतव्य स्थानाकडे हळूहळू दृढपणे प्रगती करतो. त्याचे गंतव्य स्थान हे निर्भेळ आनंदपूर्ण अशा माझ्या आध्यात्मिक शक्तीच्या संरक्षणाखाली आहे. जीवाचे तेच अंतिम परिपूर्णतेचे लक्ष्य होय. वर्तमान भौतिक देहाच्या त्यागानंतर योगी भक्त त्या दिव्य धामात प्रविष्ट होतो आणि पुन्हा कधीच परतून येत नाही. गंतव्य म्हणजे शेवटचं गती. कधी कधी मला वाटतं आपण इंग्लिशचे क्लास पहिल्यांदा घेतले पाहिजेत आणि इंग्लिशमध्येच वाचलं पाहिजे. काल एक पुण्याचे प्रभूजी आले होते. त्यांचा असाच मतभेद होता की युक्तिवाद होता की परंतु प्रभूजी या जगामध्ये पैसा तर लागतोच ना, त्याच्यासाठी काहीतरी केलं तर पाहिजेच ना. आपण गृहस्थ आहोत, आपल्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे ना. ते गृहस्थ नव्हते तरी पण. मग त्यांना मी 7व्या स्कंदातला 15व्या अध्यायातला 15वा श्लोक वाचा म्हटलं तर त्यांच्याकडे हिंदी भाग होतं मग फोनवरती, तर ते हिंदी वाचायला सुरू केलं. अमेझिंग, इतकं चुकीचं भाषांतर केलेलं आहे आपण कल्पना करू शकत नाही. प्रभुपादांचा मूडच निघून जातो सगळं त्या भाषांतरामध्ये. भाषांतराचं पहिलं वाक्य होतं, इवन इफ यू आर अ पुअर मॅन. त्याचा अर्थ अगदी सिंपल इंग्लिश समजणाऱ्याला पण कळतं. इवन इफ यू आर अ पुअर मॅन म्हणजे काय, जरी तुम्ही गरीब असला तरी. आता यातलं जरी तरी हे 2 शब्दच काढून टाकले त्यांनी भाषांतर करताना. एक निर्धन मनुष्य को हिंदीमध्ये भाषांतर केलं. त्याच्यामध्ये अगर आप निर्धन हो तब भी असं केलं पाहिजे, परंतु ते अगर और तब भी काढूनच टाकलं. नुसतं भाषण एक निर्धन मनुष्य को. मग त्याचं सिरियसनेसच कळत नाही आपल्याला त्या वाक्याचा. ते वाक्य असं होतं की जरी तुम्ही गरीब असला तरी आपलं शरीर आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी देखील तुम्ही पैसे कमवण्याचा प्रयत्न केला नसला पाहिजे. सॉलिड वाक्य. आणि हिंदीमध्ये त्यांनी केलं, एक निर्धन मनुष्य को अपने शरीर और आत्मा को एकत्र रखने के लिए धन कमाने की आवश्यकता नहीं है. नॉर्मल माणसाला हे वाचल्यावरती असं वाटतं आवश्यकता नाहीये पण केलं तर चालतंय, है की नाही. परंतु इंग्लिशमध्ये प्रभुपाद अगदी स्ट्रिक्टली लिहितात, जरी तुम्ही गरीब असला तरी. व्हेरी इम्पॉर्टंट टू फॉलो शिल प्रभुपादांचे आहेत असे वाक्य. आता दुर्दैवाने हे मराठीत वाचताना किंवा हिंदीत वाचताना दरवेळी इंग्लिश बघणं शक्य होत नाही. हे किती अवघड वाटतंय बघा. माझा भक्त माझ्या अमर्याद अहेतुकी कृपेने वास्तविकपणे आत्मसाक्षात्कारी होतो. त्यानंतर सर्व संशयातून मुक्त झाल्यावर तो आपल्या पूर्व नियोजित गंतव्य स्थानाकडे हळूहळू दृढपणे प्रगती करतो. एनिवे, महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये भगवंत सांगतात ते म्हणजे माझ्या कृपेने तो जातो, मत प्रसादेन. आणि माझी कृपा कशी असते, अमर्याद असते आणि अहेतुकी असते. म्हणजे मी तुमच्यावरती कृपा कुठला हेतू ठेवून करत नाही. मला तुमचं फक्त प्रेम पाहिजे. मला ऍक्च्युली तुमच्यावर प्रेम करायचंय. तुम्ही या म्हणून मी कृपा करतो, अमर्याद कृपा करतो. कितीही घाणेरडं वाईट काम तुम्ही केलेलं असेल तरीही मी तुमच्यावर कृपा करतो. कोणत्याही हेतू न ठेवता कृपा करतो. आणि अशा अहेतुकी आणि अमर्याद कृपेने एखादा व्यक्ती शुद्ध होतो, पूर्णपणे शुद्ध होतो, आत्मसाक्षात्कारी होतो, सर्व संशयातून मुक्त होतो आणि तो आपल्या पूर्वनियोजित गंतव्य स्थानाकडे म्हणजे आपलं ओरिजिनली जिथून आलेलं आहे तिकडे परत जातो.
डेस्टिन्ड अबोर्ड, पूर्वनियोजित कुठे लिहिलेलंच नाही. पूर्वनियोजित म्हणजे प्रॉपरली प्रिव्हियसली प्लॅन्ड काइंड ऑफ. डेस्टिन्ड म्हणजे तिथेच जायचंय, दुसरीकडे कुठे नाही. हे त्याचे गंतव्यस्थान हे निर्भेळ आनंदपूर्ण अशा आध्यात्मिक शक्तीच्या संरक्षणाखाली आहे, which is directly under the protection of my spiritual energy of unadulterated bliss. जीवाचे तेच अंतिम परिपूर्णतेचे लक्ष होय. परफेक्ट गोल आपला तोच असला पाहिजे. या भौतिक देहाचा त्याग केल्यानंतर सगळे योगी भक्त त्या दिव्य धामात प्रवेश करतात, जिथून त्यांना परत यायची गरज नाही. यात गत्वान निवर्तन्ते. तात्पर्य, भगवंतांचा विशुद्ध भक्त होणे म्हणजेच वास्तविक आत्मसाक्षात्कार होय. आता हा आत्मसाक्षात्कार शब्द पण इतक्या वेळेला येतो, परंतु आपल्याला वाटते काय भानगड आहे. आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःला जाणणे, सेल्फ रिअलायझेशन. स्वतःला जाणणे, बऱ्याचदा लोकांना ह्याच्यामध्ये कन्फ्युज झालेलं असतं. स्वतःला जाणणे म्हणजे काय? स्वतःला जाणणे म्हणजेच भगवद्गीता भागवतम आपल्याला सांगते, स्वतःला मी भगवंतांचा नित्य सेवक आहे म्हणून जाणणे, याला आत्मसाक्षात्कार म्हणतात. मग त्याच्यासाठी भगवंतांना जाणलं पाहिजे, आपोआप आलंच त्याच्यामध्ये. मग त्याच्यासाठी भगवंतांचा शुद्ध भक्त व्हायला पाहिजे, हे पण आपोआप आलं त्याच्यामध्ये. म्हणून त्यालाच आत्मसाक्षात्काराची स्टेज म्हटलेलं आहे. भक्ताचे अस्तित्व भक्तीचे कार्य आणि भक्तीचा विषय सुचवते. भक्ताचे अस्तित्वच भक्तीचे कार्य आणि भक्तीचा विषय सुचवते. म्हणजेच काय, हे थोडस टेक्निकल असतं. भक्त म्हटलं की तिथं भक्तिमय सेवा आली आणि भगवंत आले. त्याच्या भक्तिमय सेवेशिवाय आणि भगवंतांशिवाय भक्त कधी नसतो. आजकाल आपल्याला दिसतात असे भक्त, तिथे भक्तिमय सेवेशिवाय पण भक्त झालेले आहेत, असं कधीच नसतं. आत्मसाक्षात्काराचा अंतिम व खरा अर्थ भगवंत आणि जीव यांची स्वरूप स्थिती जाणणे असा आहे. व्यक्तिगत जीवाचे स्वरूप जाणणे आणि भगवंत व जीव यांच्यामधील प्रेममयी सेवेचे आदान प्रदान जाणून घेणे, हीच खरी आत्मानुभूती होय. आत्मानुभूती. बऱ्याच भारतामध्ये अशा संस्था आहेत जे असले शब्द वापरतात आपल्या संस्थेच्या नावामध्ये, आपल्या संस्थेच्या स्लोगन मध्ये. आत्मानुभूती केंद्र, आत्मसंशोधन केंद्र, आत्मानुसंधान केंद्र. बघितलं असेल तुम्ही. एक्झॅक्टली काय करतात माहिती नाही, करत पण असतील बरं खरोखरचं आत्मानुसंधान. म्हणजे ऍक्च्युली हे खूप सोपं आहे. मी कोण आहे ओरिजिनली हे जाणणे म्हणजेच मी भगवंतांचा सेवक आहे. ऑब्विसली मग त्याच्यामध्ये भगवंत आले. मग भगवंत आले, मी भगवंतांचा सेवक आहे म्हणजे सेवेचा संबंध आला. तो संबंध कसा असतो? प्रेममय असतो. प्रेम म्हणजे प्रेमाचं आदान प्रदान आलं, देवाणघेवाण आलं. प्रेम म्हणजे एकतर्फी कधीच नसतं. प्रेम म्हणजे आजच्या जगातल्या सारखं यस आमचं प्रेम आहे त्यामुळे आम्ही दूर राहतो असं नसतं. प्रेम म्हणजे आदान प्रदान करावंच लागतं, देवाणघेवाण करावीच लागते, त्याशिवाय कुठलं आलंय प्रेम? हे सगळं जाणणे म्हणजेच आत्मानुभूती, सिंपल शब्दामध्ये. ही गोष्ट निराकारवाद्यांना अथवा इतर अध्यात्मवाद्यांना प्राप्त होऊ शकत नाही. ते कारण त्यांना सेवा नको असते, आदान प्रदान नको असतं. ते भक्तिमय सेवेचे विज्ञान जाणू शकत नाही. भगवंतांच्या अमर्याद अहेतुकी कृपेने शुद्ध भक्तास भक्तिमय सेवेचे ज्ञान प्रकट होते. याचाच विशेष उल्लेख भगवंतांनी या ठिकाणी केलेला आहे. मत प्रसादेन, माझ्या विशेष कृपेने. याचे अनुमोदन भगवद्गीतेमध्येही करण्यात आले आहे. आता याच्या वाक्यामध्ये ही वेगळ्याच ठिकाणी लावलंय यांनी. याचे अनुमोदन ही भगवद्गीतेमध्ये करण्यात आलेले आहे.
जे लोक प्रेम आणि निष्ठेने भक्तिपूर्ण सेवा करीत असतात केवळ तेच भगवंतांकडून आवश्यक ती बुद्धी प्राप्त करतात आणि तिच्याद्वारे ते हळूहळू भगवंतांच्या धामापर्यंत उत्तरोत्तर प्रगती करीत जातात. कुठे दिले भगवद्गीतेमध्ये हे? जे लोक निष्ठेने आणि भक्तिपूर्ण प्रेमाने आणि निष्ठेने भक्तिपूर्ण सेवा करीत असतात ते बुद्धी प्राप्त करतात आणि हळूहळू भगवंतांच्या धामापर्यंत उत्तरोत्तर प्रगती करतात. व्हॉट इज उत्तरोत्तर? इव्हेंच्युअली. What is the shlok? Esham? No. Pritipurvakam. Esham नहीं. Tesham satatayuktanam bhajatam pritipurvakam dadam buddhi yogam tam enamam उपयंतिते. एनमाम उपयंतिते म्हणजे काय? ज्या बुद्धीचा वापर करून तो माझ्याकडे येऊ शकतो, माझ्यापर्यंत पोहोचू शकतो. निश्रेयसम म्हणजे अंतिम ध्येय व स्वसंस्थान शब्द सुचवितो की स्वसंस्थान शब्द सुचवतो की निराकारवाद्यांना स्वतःचे असे निवासस्थानच नाही. निराकारवादी आपल्या व्यक्तिगत अस्तित्वाचाच त्याग करतात जेणेकरून त्यांचे चेतन स्फुल्लिंग हे भगवंतांच्या दिव्य शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या निराकार तेजामध्ये विलीन होऊ शकेल. परंतु भक्ताला स्वतःचे असे विशिष्ट धाम असते. विविध ग्रहलोक सूर्यप्रकाशामध्ये तरंगत असतात पण स्वतः सूर्यप्रकाशाला विशिष्ट असे आश्रयस्थान नसते. मनुष्य विशिष्ट ग्रहावर पोहोचताच त्याला विशेष आश्रयस्थान प्राप्त होते. कैवल्य म्हणून ओळखले जाणारे चिदाकाश म्हणजे सर्वत्र पसरलेला आनंदमय प्रकाश होय आणि तो पुरुषोत्तम भगवंतांच्या संरक्षणाखाली असतो. भगवद्गीतेमध्ये 14व्या अध्यायात 27व्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम, निराकार ब्रह्मज्योती ही पुरुषोत्तम भगवंतांच्या देहावरच आश्रित आहे. दुसऱ्या शब्दात भगवंतांची प्रकाशमान अंगकांती म्हणजेच कैवल्य अथवा निराकार ब्रह्मज्योती होय आणि ती भगवंतांच्या शरीरातूनच आलेली आहे हे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. त्या प्रकाशाच्या ब्रह्मज्योतीच्या पलीकडे काही नाही आहे असं निराकारवाद्यांचं मत असतं. म्हणून हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ऐकला असाल, कैवल्यम. कैवल्यम कैवल्यम निराकारवाद्यांचा फेवरेट शब्द आहे हा कैवल्यम. काय झालं, कुठे गेले स्वामीजी? कैवल्य प्राप्त केलं. ऐकलं तुम्ही कधी असं? नाही. बऱ्याच संस्थांमध्ये असं म्हणतात कैवल्याला प्राप्त झाले. निराकारवाद्यांचा हा ध्येय असतो कैवल्यामध्ये मिक्स होऊन जाणे. या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्येच वैकुंठ नामक आध्यात्मिक ग्रहलोक आहेत व या वैकुंठ लोकांमध्ये प्रमुख कृष्ण लोक हा आहे. काही भक्तांची उन्नती वैकुंठ लोकांमध्ये तर काही भक्तांची उन्नती कृष्ण लोकांमध्ये होते. विशिष्ट भक्ताच्या इच्छेनुसार त्याला विशिष्ट धामात प्रवेश दिला जातो आणि या धामासच स्वसंस्थान किंवा भक्ताचे इच्छित गंतव्यस्थान असे म्हटले जाते. गंतव्य म्हणजे फायनल डेस्टिनी. या कैवल्य आपल्याला खूप प्रकाशमान असतं त्यामुळे त्याच्या पलीकडे देखील आध्यात्मिक जगत आहे हे दिसत नाही. म्हणून श्री ईशोपनिषद मध्ये म्हटलेलं आहे, हे तेजोमय आवरण कृपा करून दूर करा म्हणजे मला पलीकडे तुम्ही दिसाल. आणि त्यालाच मत प्रसादेनं म्हटलं जातं. माझ्या कृपेने हे आवरण दूर होऊ शकतं, तुमच्या कशाने, एफर्ट्सने नाही, तुमच्या प्रयत्नाने नाही. आणि म्हणून मॅक्झिमम लोकांना ही तेजोमय प्रकाश म्हणजेच भगवंत वाटतात आणि त्याच्यात मिक्स होऊन तरंगत राहणे म्हणजेच जीवनाचं गंतव्यस्थान फायनल डेस्टिनेशन वाटतं. चुकीने.
परंतु त्याच्याही पलीकडे शास्त्र आपल्याला समजावून सांगतं की त्याच्याही पलीकडे वैकुंठ लोक आहेत, अनंत वैकुंठ लोक आहेत. तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही इतकं मोठं वैकुंठ आहे. आणि त्या हजारो वैकुंठ लोकांमध्ये त्याचे पण स्टेजेस आहेत. अयोध्या, द्वारका आणि असे अनगिनित वैकुंठ लोकाच्या सेंटरला मध्ये एक कृष्ण लोक आहे. आणि मग भक्तांना या वैकुंठ लोकांपैकी एका लोकामध्ये किंवा कृष्ण लोकामध्ये जाण्याची इच्छा असते आणि आपल्या आपल्या इच्छेनुसार आपल्याला त्या प्रकारचं निवासस्थान, वैकुंठ स्थान मिळतं, जिथून परत यायची आपल्याला गरज नाही. यद्गत्वान निवर्तन्ते. भगवंतांच्या कृपेमुळे भक्तिमय सेवा करीत असलेल्या आत्मसाक्षात्कारी भक्ताला वर्तमान भौतिक देहात असूनही आपल्या इच्छित गंतव्यस्थानाचे ज्ञान प्राप्त होते. म्हणूनच तो आपली भक्तिमय कृत्ये कोणत्याही संशया वाचून दृढपणे करीत असतो आणि भौतिक देहाचा त्यागानंतर ज्या स्थान प्राप्तीसाठी त्याने तयारी केलेली असते त्या स्थानी तो विना विलंब पोहोचतो, क्विकली. त्या धामाची प्राप्ती केल्यानंतर तो या सांसारिक विश्वात पुन्हा कधीच परतून येत नाही. तर या ठिकाणी योजलेल्या लिंगाद विनिर्गमे या शब्दाचा अर्थ आहे सूक्ष्म आणि स्थूल या दोन प्रकारच्या भौतिक देहातून मुक्त झाल्यावर. सूक्ष्म शरीर हे मन, बुद्धी, मिथ्या अहंकार आणि प्रदूषित चेतनेने बनलेले असते, तर स्थूल शरीर हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंच महाभूतांनी बनलेले असते. आप म्हणजे जल. मनुष्य जेव्हा आध्यात्मिक जगतात जातो तेव्हा तो भौतिक जगतातील ही दोन्ही शरीरे म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही शरीरे सोडून देतो. तो आपल्या विशुद्ध आध्यात्मिक शरीरामध्ये आध्यात्मिक विश्वात प्रवेश करतो आणि एखाद्या दिव्य ग्रहलोकावर निवासस्थान प्राप्त करतो. निर्विशेषवादी सुद्धा सूक्ष्म आणि स्थूल शरीर भौतिक शरीरांचा त्याग करून चिदाकाशात प्रविष्ट होत असले तरी त्यांना चिन्मय ग्रहांवर स्थान दिले जात नाही. त्यांच्या इच्छेनुसार त्यांना भगवंतांच्या दिव्य शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या आध्यात्मिक तेजामध्ये विलीन होऊ दिले जाते. मी मुद्दामून फास्ट वाचतोय कारण हे हजारो वेळेला आपण याची चर्चा केलेली आहे. स्वसंस्थानम हा शब्दही महत्वपूर्ण आहे. जीवात्मा जशी आपली सिद्धता करतो तसाच प्रकारचे धाम त्याला प्राप्त होते. निर्विशेषवादांना निराकार ब्रह्मज्योतीचे स्थान दिले जाते, परंतु ज्यांना पुरुषोत्तम भगवंतांचे वैकुंठातील नारायण अथवा कृष्ण लोकातील श्रीकृष्ण या दिव्य रूपाचे सानिध्य हवे असते ते त्या धामाची प्राप्ती करतात आणि तेथून पुन्हा कधीच परतून येत नाहीत. आता आपल्याला जनरली सांगितलं जातं एकच कन्फ्युजन बऱ्याच भक्तांना असतं. आपल्याला जनरली सांगितलं जातं की कृष्ण लोकाची प्राप्ती आपल्याला करायची, पण ऍक्च्युली आपल्याला नाही कृष्ण. मग आपण कन्फ्युज होतो वैकुंठ आणि कृष्ण लोक याच्यात फरक काय, ते पण त्याच्यामध्ये पण कनिष्ठ आणि वरिष्ठ असा काय आहे का? वैकुंठ लोकांमध्ये जाणे म्हणजे कमी दर्जाचं आहे का आणि कृष्ण लोकांमध्ये जाणे उच्च दर्जाचं आहे का? नो, असं काही नाहीये. वेगवेगळ्या प्रेमाचे वेगवेगळे हे प्रकार आहेत. ऍक्च्युली वैकुंठ लोकांमध्ये गेलो तरी आपलं खूप मोठं भाग्य म्हणायचं. ते पण ऍक्च्युली मिश्र भक्तीच्या स्टेजला जरी आपण आलो तरी आपण खूप भाग्यवान समजलं पाहिजे आपल्याला. देवी देवता सगळे मिश्र भक्ती करत असतात. आपण आपली तेवढी पण लायकी नाही, परंतु आपण हा तर्क वितर्क करण्यामध्ये इतका वेळ घालवतो की प्रभूजी असंच असतं का, तसंच असतं का, मग वैकुंठामध्ये गेलं तर कृष्ण लोकात जायला मिळणार नाही का? मग हे सगळं ज्ञान दिलंय कशाला आपल्याला एवढं फोडून तोडून? त्याच्यासाठी दिलंय की आपण सध्या अडकलेलं इथून बाहेर पडलं पाहिजे. आणि हा जरी तात्पुरता ध्येय आपल्याला सांगितला असला तरी मेन ध्येय असतो इथून बाहेर नाही पडलं तरी चालतंय. हे आता ऐकायला अजूनच कन्फ्युज होतं आपण. आपल्याला फक्त प्रेम पाहिजे. इथेच खितपत पडलो तरी मी चालेल, भगवंत मला फक्त शुद्ध प्रेम द्या, ही टॉपमोस्ट स्टेज असते. आणि अशा स्टेज मधल्या शुद्धतम प्रेमातल्या लोकांना कृष्ण लोकांमध्ये एंट्री मिळते. बाकी सगळे जे फक्त मुक्तीची अपेक्षा करून शुद्ध भक्तिमय सेवा करत असतात त्यांना सगळ्यांना वैकुंठ लोकांमध्ये वेगवेगळ्या भगवंतांच्या स्वरूपाची प्राप्ती होते.
त्यांच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे. मग प्रभूजी ते कमी दर्जाचं आहे का? नो, असं काही नाहीये. परंतु शुद्ध प्रेम हा उच्च दर्जाचं काय आहे का? यस, असंही आहे. ते मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. शेवटचा एक श्लोक राहिला या अध्यायातला, तो वाचून टाकूया, म्हणजे नवीन अध्याय सुरू करता येईल आपल्याला. नाहीतर विनाकारण मधूनच नवीन अध्याय सुरू होईल. शेवटचा श्लोक आहे, यदान योगो पचितासु चेतो मायासु सिद्धस्य विषजत्तेंग अनन्य हेतुष्वथमे गति स्याद आत्यंतिकी यत्र न मृत्युहासः. सिद्ध योगाचे ध्यान जेव्हा योग सामर्थ्याच्या उपफलांकडे, जी उपफळे मायाशक्तीचीच प्रकटीकरणे असतात, आकृष्ट होत नाही, तेव्हा तो माझ्या दिशेने अमर्याद प्रगती करतो आणि मग मृत्यूचे सामर्थ्य त्याच्यावर आपला प्रभाव टाकू शकत नाही. हे ज्ञानी कर्मी यांच्याबद्दल सांगितलं, विशेष करून निर्विशेषवाद्यांबद्दल सांगितलं. आता हे श्लोक, हा शेवटचा श्लोक फक्त सिद्ध योग्यांबद्दल. सिद्ध योगी जे असतात ते आपल्या योग सामर्थ्याने वेगवेगळ्या गोष्टी मिळवतात. अष्टसिद्धी ज्याला म्हणतात, अनिमा, लगिमा, इशिता, वशिता, अजून काय 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 8 प्रकारचे सिद्धी असतात. लहानापेक्षा लहान होणे, मोठ्यापेक्षा मोठं होणे, इथे बसून अमेरिकेतलं काहीतरी घेऊन येणे, एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे आपल्या वशमध्ये करणे, योगसिद्धीने प्राप्त होतात. यांना उपफळ म्हटलेलं आहे, योगसिद्धीची उपफळ. ही उपफळ देखील मायाशक्तीचेच प्रकटीकरण असतात, हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो त्याच्याकडे आकर्षित होत नाही आणि आपलं ध्यान भगवंतांवर केंद्रित करतो. आणि मग तो मृत्यूला देखील घाबरत नाही, मृत्यूला मागे टाकून भगवंतांकडे जाऊन पोचतो. योगीजन, तात्पर्य, योगीजन सामान्यतः योगाभ्यासाच्या उपफळाकडे आकर्षित होतात. काही योगी तर ते उपफळ मिळावीत म्हणूनच योगाभ्यास करत असतात, कारण ते सूक्ष्माहून सूक्ष्म होऊ शकतात, महत्ताहून महत्तम होऊ शकतात, कोणतीही इच्छित गोष्ट प्राप्त करू शकतात, एखादा ग्रहलोकही निर्माण करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असते, अथवा ते कोणालाही आपल्या अधीन करून घेऊ शकतात. ज्या योगीजनांना भक्तिमय सेवेच्या परिणामांचे अपूर्ण ज्ञान असते तेच या योगसिद्धींकडे वा उपफळांकडे आकर्षित होतात. परंतु या सिद्धी भौतिकच असतात आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रगतीची काहीच देणे घेणे नसते. परंतु आहे पॉवरफुल, हो की नाही? उद्या तुम्हाला जरी म्हटलं ही सिद्धी तुम्हाला मिळू शकते, असं असं करा, तुम्ही लगेच आकर्षित व्हाल त्याकडे. कित्येक दिवस मी विचार करतोय माझ्या शेजारच्या या माणसाला कंट्रोल कसं करायचं. काय रस नसतो त्याच्यामध्ये, भौतिक सुख आहे हे सगळं. इतर सर्व भौतिक शक्ती जशा मायेद्वारे निर्मिलेल्या असतात, तशाच या योग सिद्धी सुद्धा भौतिक व माया निर्मितच असतात, स्वप्नवतच असतात. परिपूर्ण सिद्ध योगाचे मन कोणत्याही भौतिक सामर्थ्याने मोहित होत नाही, त्याचे मन तर भगवंतांच्या केवळ अनन्य सेवेकडेच आकर्षित होते. तोच खरा योगी असतो. भक्तासाठी निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची प्रक्रिया नरकतुल्य समजण्यात येते आणि इंद्रिय दमन करण्यास आवश्यक असणाऱ्या योग सामर्थ्याची अथवा योगाभ्यासाच्या प्राथमिक पात्रतेची त्याला आपोआपच प्राप्ती होते. प्राथमिक पात्रता योगाभ्यासाची हीच असते, इंद्रिय आणि मन कंट्रोलमध्ये असली पाहिजे. भक्ती योगामध्ये असतो तो त्याचं मन आणि इंद्रिय आपोआप कंट्रोल झालेले असतात, कारण तो इंद्रिय आणि मन स्वतःसाठी वापरतच नाही, तो भगवंतांसाठी वापरतो. उच्चतर ग्रहलोकाच्या प्राप्तीविषयी सांगायचे तर भक्त त्या प्राप्तीस वा उन्नतीस भ्रमच समजतो. भगवंतांमध्ये विलीन व्हायचं त्याला नरका समान वाटतं. मन इंद्रिय कंट्रोल करणे त्याला एकदम इझी होतं, कारण तो भगवंतांच्या सेवेमध्ये आहे. स्वर्गलोक मध्ये जाऊन अप्सरांबरोबर ऐशो आराम सुखोपभोग घेणे, सोमरस पीत, याच्यामध्ये पण त्याला इंटरेस्ट नसतो. दीर्घ आयुष्य जगणे, स्वर्गलोक, जनलोक, तपलोक, ब्रह्मलोक मध्ये जाऊन दीर्घ आयुष्य मिळवणे,
त्याला इंटरेस्ट नसतो, त्याला तो भ्रम समजतो. भक्ताचे ध्यान भगवंतांच्या एकमेव शाश्वत प्रेममयी सेवेवरच केंद्रित झालेले असते. असं व्यवसायात्मिका बुद्धी एकेह गुरुनंदना. आणि म्हणून मृत्यूच्या अटल सामर्थ्याचा त्याच्यावर किंचितही प्रभाव पडू शकत नाही. अशा भक्तिमय अवस्थेत परिपूर्ण योगी मनुष्य अमर ज्ञान आणि आनंदाचा स्तर प्राप्त करू शकतो. दॅट इज द टॉप मोस्ट पोझिशन. परिपूर्ण ज्ञान आणि परिपूर्ण आनंद. कारण बाकीचं सगळं जे कितीही आकर्षक वाटत असलं, लहानापेक्षा लहान होणे, पाहिजे ती वस्तू मिळवणे, पाहिजे ती वस्तू जरी तुम्ही मिळवला तरी भगवंतांचं प्रेम मिळवू शकत नाही. भौतिक जगामधली कुठलीही वस्तू मिळवू शकता. ती योगसिद्धी नको, भगवंतां समान होण्याची इच्छा नको, या जगातलं उच्चतम स्थान नको, मला फक्त भगवंतांची सेवा पाहिजे. या स्टेजला जेव्हा येतो तेव्हा पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंद मिळतो. म्हणून त्याची आपण कल्टिवेशन केलं पाहिजे. व्हॉट इज कल्टिवेशन? जोपासना केली पाहिजे. या भक्तिमय सेवेची आपण जोपासना केली पाहिजे. तेच वाढवायचं, तेच मिळवायचं, हेच ध्येय ठेवलं पाहिजे. आणि हे कसं करायचं आता हे पुढच्या 2 अध्यायामध्ये भगवंत सांगणार आहेत. खूप छान पद्धतीने सांगणार आहेत. तर इथे हा अध्याय संपतो. अशा रीतीने श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदातील भौतिक प्रकृतीचे ज्ञान नामक 27व्या अध्यायावरील भक्ती वेदांत भाष्य संपन्न. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आज आपण पहिला श्लोक जो वाचला, पहिल्या श्लोकात फक्त आत्मसाक्षात्कार असं लिहिलेलं आणि खाली जेव्हा त्याचं मराठीमध्ये आपण जे ट्रान्सलेशन जे होतं त्यात भक्तिमय सेवा आणि आत्मसाक्षात्कार असं होतं. मला प्रश्न पडला की वरती फक्त आत्मसाक्षात्कार लिहिले आणि खाली भक्तिमय सेवा आणि आत्मसाक्षात्कार असं का लिहिलेलं आहे? तर दुसऱ्या श्लोक क्लिअर केलं की आत्मसाक्षात्कार म्हणजे काय. बऱ्याच भरपूर वेळा असा प्रश्न येतो की आणि विचारतात पण लोक की तिथं भक्तिमय सेवा कुठं लिहिलेलंच नाही ट्रान्सलेशन मध्ये. खरं खाली किंवा मराठी संस्कृत मध्ये भक्तिमय सेवा हा शब्दच नाही आहे, तर त्याचा मेन शब्दच नाही आहे. खरं ट्रान्सलेशन मध्ये सगळीकडे भक्तिमय सेवा लिहिली आहे. तसं का भरपूर लोक जेव्हा बोलतो तेव्हा असे विचारतात. विशेष करून भागवतम मध्ये ही स्टाईल खूप दिसून येईल तुम्हाला. असे बरेचसे श्लोक आहेत, जसं आपण रोज म्हणतो की नाही, व्हॉट इज द सेकंड वर्स, नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यम भागवत सेवया. आता नित्यम भागवत सेवया याचा अर्थ प्रभुपाद देतात रेग्युलरली श्रीमद भागवतमचे वाचन श्रवण करणे आणि शुद्ध भक्तांची सेवा करणे. हे पण त्याच्यात नाहीये. कधी कधी असे भाषांतर तुम्हाला दिसतील जिथे तो एकच श्लोक वाचला तर तुम्हाला कळणार नाही, त्याच्यासाठी मागचे 2 श्लोक आणि पुढचे 2 श्लोक वाचावे लागतात. मग एखादा पुढचे श्लोक मागचे श्लोक वाचणार नसेल किंवा वाचत नसेल, फक्त हा एकच श्लोक वाचत असेल तर त्याचं नुकसान होऊ नये म्हणून प्रभुपाद तो आशय थोडासा भाषांतरामध्ये घालतात. जसं आता इथे आत्मसाक्षात्काराचा अर्थ देखील थोडासा इलॅबोरेट करून सांगितला. आत्मसाक्षात्काराचा खरा अर्थ असतो भक्तिमय सेवा. खऱ्या अर्थाने मी कोण आहे हे समजणे. आत्मसाक्षात्कार, स्वतःचा साक्षात्कार, सेल्फ रिअलायझेशन म्हणजेच भक्तिमय सेवा. हे थोडंसं त्या भाषांतरामध्येच घालतात, जेणेकरून तुम्ही तेवढंच वाचून जरी बंद करून आज ऑफिसला गेला तरी तुमच्या लक्षात येईल. तुम्हाला पुढचा श्लोक वाचायची गरज नाही.
मग पुढचा श्लोक वाचला तर आपोआप कळतं, परंतु एवढंच वाचून गेला तर तुम्हाला कदाचित कळणार नाही. म्हणून प्रभुपाद असं बऱ्याच ठिकाणी हे भाषांतर थोडंसं इलॅबरेट करतात प्रभुपाद. बदलतात असं म्हणता येत नाही त्याला, थोडंसं इलॅबरेट करतात एवढंच. ही प्रभुपादांची स्टाईल आहे. भागवतम भाषांतर करताना प्रभुपादांनी असं मुद्दामून केलेलं आहे. कारण प्रभुपादांना माहिती आहे की कलियुगामध्ये आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आणि जसं आता 3.27.27 हा श्लोक, एकच श्लोक, एकाच श्लोकावरती तुम्हाला भागवतमचा क्लास द्यायचा असं मंदिरात सांगितलं जातं. कारण तो जो ठरवतो मंदिरात आज कुठल्या श्लोकावरती भागवतमचा क्लास आहे, तो देखील फक्त भागवतम उघडून ठरवतो की काल 26 झाला, आज 27 आहे. त्याच्या लक्षात हे येत नाही की 27 समजावून घ्यायला 28 पण गरजेचं आहे. आणि मग वक्ता काय करतो, फक्त 27वाच श्लोक समजावून सांगतो, त्याला जमेल त्या पद्धतीने समजावून सांगतो. मग हे असं होऊ नये म्हणून प्रभुपादांनी बऱ्याच ठिकाणी हे असं मिक्स केलेलं आहे, थोडंसं भाषांतरातच तात्पर्य घुसवल्यासारखं केलेलं आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे जाणून घेणे. हे मूर्ख लोक जे आजकाल प्रभुपादांचे पुस्तकं बदलत आहेत, त्यांना वाटतं की मला जास्त संस्कृत येतं प्रभुपादांपेक्षा. आणि मग ते म्हणतात, अरे श्लोकात तर कुठे हे नाहीच आहे, भाषांतरामध्ये कशाला पाहिजे. आणि अशा प्रकारे खूप ठिकाणी प्रभुपादांची पुस्तकं चेंज करायला लागली होती. याला आर्ष प्रयोग म्हटलं जातं. आचार्यांचे शब्द कधीच बदलायचे नसतात. एनिवे, तो विषय खूप मोठा आहे. प्रभुपादांचा उद्देश हा होता, भाषांतरामध्ये थोडंसं एलॅबोरेट करून सांगण्याचा. हरे कृष्ण. धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण.